अगं रेवती, अजून चहा झालाच नाही का? किती वेळ वाट पाहू मी? सोफ्यावर बसून टी व्ही पाहत असलेल्या सासूबाई त्यांच्या सुनेला रेवतीला म्हणाल्या. आणतेच आहे आई, रेवती म्हणाली आणि चहाचा कप घेऊन येऊ लागली. ती स्वयंपाकघरातून बाहेर निघणार इतक्यात तिची 3 वर्षाची मुलगी चिऊ बाहेरून खेळून आली आणि पाणी प्यायचं म्हणून सरळ स्वयंपाकघरात शिरली. पण घाईघाईने चहाचा कप घेऊन बाहेर घेऊन येत असणाऱ्या रेवतीची आणि तिची टक्कर झाली आणि गरम गरम चहाचा कप रेवतीच्या अंगावर पडला. रेवती वेदनेने जोरात किंचाळली. चहा खूप गरम असल्याने रेवतीला बरंच भाजलं. तिचा आवाज ऐकून तिच्या सासूबाई तिच्याजवळ आल्या. चिऊसुद्धा खूप घाबरली होती. सासूबाईंनी आधी तिला शांत केलं आणि मग त्यांच्या मुलाला म्हणजेच अंकितला फोन केला. सुदैवानं तो ऑफिसमधून घरीच यायला निघाला होता आणि घराजवळच होता. तो घरी आला आणि रेवतीला घेऊन जवळच्याच एका दवाखान्यात गेला. सुदैवानं जास्त काही भाजलं नव्हतं. तरी पण 2-4 दिवस तरी थोडी काळजी घ्यावीच लागणार होती. रेवती आणि अंकित दोघेही घरी आले. त्या दिवशी रेवती औषध घेऊन लवकर झोपली. त्या दिवशीचा स्वयंपाक सासूबाईंनीच केला. पण दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी सकाळीच उठून रेवतीला आवाज दिला. रोजची उठण्याची वेळ झाली तरीही रेवती उठलेली नव्हती. आज तिला अजिबात बरं वाटत नव्हतं. शिवाय भाजल्या ठिकाणी अजूनही वेदना होत होत्या आणि रात्री झोपताना बरं वाटावं म्हणून तिने गाऊन घातला होता. लग्न होऊन सासरी येताना तिने 2 गाऊन सोबत आणले होते. हा त्यातीलच एक होता. आजपर्यंत तिनं घरात सगळ्यांसमोर कधीच घातला नव्हता. फक्त कधीतरी रूममध्ये आल्यावर घालायची. पण आज परिस्थिती जरा वेगळी होती. तिला भाजलं होतं आणि तिथे अजूनही वेदना होत होत्या. त्यामुळे आज साडी नेसून वावरणं तिला जमणार नव्हतं. म्हणून मग सासूबाईंचा आवाज ऐकून ती कशीबशी उठून बाहेर आली आणि तिला गाऊनमध्ये बाहेर आलेलं पाहून सासूबाईंच्या रागाचा पारा मात्र एकदमच चढला. त्या रेवतीला म्हणाल्या, "हे काय घातलं आहेस तू? तुला माहिती आहे ना, असे कपडे घातलेले मला चालत नाहीत. तुझे सासरे पाहतील तर काय म्हणतील? पण आई, मला भाजलंय आणि त्रास पण होतोय. अशात साडीत वावरणं मला जमणार नाही." म्हणून रेवती सासूबाईंना म्हणाली, "थोडासा चहा काय पडला तर अशी वागत आहेस. जणू काही खूपच लागलंय तुला. मला माहिती आहे हे सगळे तुझे बहाणे आहेत, काम करायला लागू नये म्हणून." सासूबाई म्हणाल्या, "पण आई, मी असं का करेन? मी आजवर कधीच घरातील कामाचा कंटाळा केलाय का? मला खरंच बरं वाटत नाही." रेवती समजावण्याच्या सुरात म्हणाली, "मला काही शिकवू नकोस. आणखी काय काय दिवस दाखवणार आहेस देव जाणे. आज घरात गाऊन घालते, उद्या ड्रेस घालायला लागणार, नंतर जीन्स आणि काय काय. आधी जा आणि साडी नेसून ये, मगच घरातील कामं कर." सासूबाई म्हणाल्या. सासूबाईंचं बोलणं ऐकून रेवतीला खूप वाईट वाटलं. आजवर कधीच रेवती आपल्या सासूबाईंच्या विरोधात गेली नाही. सासूबाईंना आवडत नाही म्हणून तिने लग्नानंतर घरी पंजाबी ड्रेससुद्धा घातला नाही. सासूबाईंचं मन तिने पदोपदी राखलं होतं. पण सासूबाईंनी तिला समजून घेण्याची गरज होती आज. तेव्हा सासूबाईंनी तिला असं बोलून दुखावलं होतं. आजवर ती कधीच सासूबाईंना उलट बोलली नाही. पण आज तिने सासूबाईंना उलट प्रश्न केला. ती सासूबाईंना म्हणाली, "आई, जर तुम्हाला साडीशिवाय इतर काही आवडत नाही तर नेहाताईंना नेहमी नेहमी फॅशनेबल कपडे घेऊन देता तुम्ही, तेही स्वतःहून." तिचा प्रश्न ऐकून सासूबाईंना राग आला. कारण आज पहिल्यांदाच तिने त्यांना उलट प्रश्न केला होता. सासूबाई जरा रागातच म्हणाल्या, "तू तिची आणि स्वतःची तुलना नको करू. ती ह्या घरची मुलगी आहे. हे घर तिचंच आहे. ती तिला आवडेल ते परिधान करू शकते. पण तू सून आहेस. तुला मर्यादा आहेत आणि तुझं मर्यादा सोडून वागणं आणि बोलणं दोन्हीही तुला शोभत नाही." सासूबाई म्हणाल्या, "पण नेहाताईंचं सुद्धा लग्न झालेलं आहे ना. तुम्ही त्यांना आवर्जून साडीऐवजी ड्रेस घेऊन देता दरवेळी. त्यासुद्धा त्या घरच्या सून आहेतच की. मग त्यांना नाही का सांगत तुम्ही मर्यादा पाळायला? सुनेला वेगळा न्याय आणि मुलीला वेगळा न्याय असं का?" रेवती म्हणाली. "मग रेवती, तू जरा जास्तच बोलत आहेस असं तुला वाटत नाही का?" सासूबाई तावातावाने बोलल्या. "मी आजवर कधीच तुम्हाला आवडणार नाही असं वागलं नाही. घरच्या बाबतीत असलेली माझी सगळी कर्तव्य मी अगदी आनंदाने पूर्ण केली. कधीही कसली तक्रार केली नाही. मला यांनी अनेकदा म्हटले की घरी ड्रेस घालत जा. बाहेर फिरायला जाताना तुला आवडेल ते घालत जा. पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून मी कधीच साडीशिवाय इतर कपड्यात वावरले नाही. पण आज जेव्हा मला बरं वाटत नाही तेव्हा माझी मनस्थिती समजून घेण्याऐवजी तुम्ही मला कपड्यावरून ऐकवत आहात. खरं म्हणतात लोक, सुनेने कितीही केलं तरी ती कधीच मुलीची जागा घेऊ शकत नाही.
माझ्या जागी तुमची मुलगी असती तरीसुद्धा तुम्ही अशाच वागल्या असत्या का? रेवती आज मनापासून बोलत होती. रेवतीचं बोलणं ऐकून एरवी कधीही तोंडाचा पट्टा शांत न होणाऱ्या तिच्या सासूबाईसुद्धा क्षणभर गप्प बसल्या आणि विचार करू लागल्या. इतक्यात मघापासून ह्या दोघींचा संवाद ऐकणारा तिचा नवरा अंकित म्हणाला, रेवती बरोबर बोलत आहे आई. मी अनेकदा तिला म्हणालो की तुझ्या आवडीचे कपडे घालत जा. आई काय म्हणेल याची काळजी नको करू. पण रेवतीने नेहमीच तुझ्या आवडीनिवडीचा मान ठेवला. तिने या घराला पूर्णपणे आपलंसं केलं. पण तू मात्र तिला दुसऱ्याच्या घरातून आलेली लेक याच दृष्टिकोनातून पाहिलंस. लग्न झाल्यावर मुलींनी का पूर्णपणे स्वतःला बदलायचं? जसं लग्नानंतर मुलांना आपलं राहणीमान बदलावं लागत नाही, तसं मुलींच्या बाबतीत का नाही? निदान त्यांना आपल्या मनाप्रमाणे राहण्याची मुभा असायला नको का? मुलींच्या बाबतीत आई नेहमी हळवी होते, पण तीच जेव्हा सुनेची गोष्ट असते तेव्हा मात्र मान मर्यादा यांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे असते. मुलांच्या बाबतीत आधुनिक बदल स्वीकार करणारी आई सून घरात येताच एकदम पारंपरिक सासू बनते. असं का? रेवतीच्या बोलण्याने आधीच विचारात पडलेल्या सासूबाईंना अंकितच्या बोलण्याने स्वतःची चूक लक्षात आली. त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर त्यांनी स्वतःहून तिला सांगितलं होतं की लग्नाआधी जशी राहतीस तशीच राहत जा. उलट त्या स्वतः आवर्जून तिला साडीऐवजी ड्रेस घेऊन द्यायच्या. पण रेवती सून बनून येताच तिच्या बाबतीत त्यांनी कडक निर्बंध घातले होते. रेवतीने सुद्धा कधी विरोध केला नाही. तिच्या जागी एखादी दुसरी असती तर तिने कधीच ऐकून घेतलं नसतं. पण रेवती मुळातच स्वभावाने खूप शांत होती. कधीच त्यांच्या विरोधात वागली नाही. नकळत का होईना तिच्या या चांगल्या स्वभावाचा त्यांनी फायदाच घेतला होता. पण आज जेव्हा त्यांना स्वतःची चूक कळाली तेव्हा मात्र त्यांनी स्वतःची चूक कबूल करायला वेळ लावला नाही. त्या रेवतीला म्हणाल्या, मला खरंच माफ कर रेवती. सूनसुद्धा कुणाची तरी लेक असते हे विसरलंच होते मी. खरं सांगायचं म्हणजे तुझ्या जागी नेहा असती तर मी तिला 2-3 दिवस आराम करायला सांगितला असता. पण तुझ्या बाबतीत मी फारच अविचारानं वागत आले. आज जर तू मला याची जाणीव करून दिली नसतीस तर कदाचित मला हे कळलंच नसतं. पण अजूनही फार उशीर झालेला नाही. मी माझे चूक सुधारणार आहे. तू आजपासून तुला हवी तशी घरात वावरत जा. तुला आवडेल ते कपडे वापरत जा. तुझी खाष्ट सासू यापुढे स्वतःमध्ये बदल घडवून आणणार आहे. आणि आता खोलीत जाऊन आराम कर. आजचा स्वयंपाक मी करणार आहे. सासूबाई म्हणाल्या, हे काय बोलताय आई? माझं बोलणं मनावर नका घेऊ प्लीज. मी कशी काय तुम्हाला उलट बोलले हे माझ्यासुद्धा लक्षात येत नाही. माझं खरंच चुकलं. रेवती जरा घाबरूनच म्हणाले, तुझं काहीच चुकलं नाही बाळा. उलट तू आज माझे डोळे उघडलेस. आणि आता जास्त विचार नको करूस. रूममध्ये जा आणि आराम कर. मी चहा घेऊन येते तुझ्यासाठी. आणि आता नीट पकडशील चहा, नाहीतर पुन्हा सांडवशील. सासूबाई म्हणाल्या आणि सगळेच हसले. आणि त्या हास्याच्या मागच्या सगळ्या चुका विसरून गेल्या. आता या सासू-सुनेच्या नात्याची नव्याने सुरुवात होत होती. आणि हे पाहून अंकित मनातल्या मनात खूप खुश झाला होता. त्यानंतर रेवती जेव्हा पूर्णपणे बरी झाली तेव्हा तिच्या सासूबाईंनी स्वतः तिच्यासोबत जाऊन तिला ड्रेस घेऊन दिले. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.